जी आग लागलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 6 मृतदेह सापडलेले आहेत। 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत। NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे। पण असं वारंवार बोललं जातं की अशा आग लागल्याच्या नंतर इथल्या कंपन्या ज्या आहेत बाहेर काढल्या जातात, पण त्याच्यावरती काही चर्चा होत नाही। असं एका दिवसामध्ये MIDCच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत। आता नवीन MIDCs तयार करतोय, नवीन कंपन्याजला त्या ठिकाणी आपण देतोय, काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे, पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत नाही। TDRF तीनों एजेंसीज की टीम वहाँ पर काम कर रही है और ये आग, चूँकि वो इंडस्ट्रियल एरिया है, ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है। एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है। इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी। MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDCमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय